राज्य सरकारचा मोठा निर्णय, मतदानाआधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3,000 रुपये। तर आता हे 3,000 रुपये कधी मिळणार, कोणाला मिळणार याचीच सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। याबरोबरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला की नाही हे देखील तुम्ही कमेंट करून कळवणे गरजेचे आहे। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा। तर आता लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या मुहूर्तावर 3,000 रुपये मिळणार असून यामध्ये तुमच्या आता 2 हप्त्यांचा समावेश असणार आहे। डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबतच जमा करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला असून ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये 14 जानेवारीला येणार आहे। तर यामध्ये आता 15 जानेवारीला महापालिकेचे मतदान असून त्याच्याबरोबर एक दिवस आधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। यामध्ये आता तिळगुळ घ्या आणि मत द्या अशा प्रकारचा विरोध देखील आता विविध विरोधकांच्या माध्यमातून केला जात आहे। परंतु याबद्दल तुम्हाला काय वाटते ते देखील कमेंट करून नक्की कळवा। तर लाडक्या बहिणींनो, आता यामध्ये जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला येणारा जो आता पुढील दोन्ही हप्ते आहेत ते देखील तुमच्या DBT लिंक खात्यामध्ये वितरित केले जातील। परंतु जर नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल, तुम्ही EKYC केलेली नसेल तर आता हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत। यामध्ये तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींसाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे। त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार यामध्ये तुम्ही सर्व अटी पूर्ण करत असाल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही EKYC केलेली असेल तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे आता एकदाच तुमच्या खात्यामध्ये येत्या 14 जानेवारी रोजी वितरित केले जातील। याबद्दल आता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर देखील करा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।